बाबा तुझ्या आठीबद्दल व्यवस्थित सांगितलंय, अगदी तुझ्या मनासारखं होतं. चल जाऊया. विचारत ना तुला किती हो भाई शांत बसतीस का? अरे ये तयार पडे ना त्यांनी सात जायचं होतं घर. अगं आई किती गडबड करते. हो चालेल खायचं. गडबड तो काय करू कवानी पाहुणे यायचे. घर शोधण्यात काही अडचण नाही झाली. ओळख करून देतो. या आमच्या सौ माझी दाखवली चिन्मयी. चिन्मयी कितवीला आहेस? मी 12वीला आहे. अभ्यास कसा सुरू आहे? मस्त चालू आहे. परीक्षेची तयारी ती पण छान चालू आहे. काय करत आहेस? Very good. All the best. ऐक ना चिन्मय, तुला बघून ना माझ्या मनात एक गोष्ट आली खरं. मला आणखी एक लहान मुलगा असताना तुला मी आत्ताच पसंत केली असती. तरी माझ्या भावाचा मुलगा आहे लग्नाचा, तुला चालेल का नाही? खरं सांगायचं तर मला लग्न करायचं नाही. मला करायचं आहे. आपलं हल्लीच्या मुली असंच मग असतं. खरंच मला लग्न करायचं आहे. मला सांगा ना. बरं जा काहीच आवडलं का बघू दे. कसं काय? तसं तर मी आईलाही आत्ताच येणार, पण ऐकतच नाही आईचं. हो अर्थात. काय झालं? बोला बिल का काही शंका ठेवून राहू नका. मला कळालं तुम्हाला काय म्हणायचंय ते. चला जाऊया.
घडलेलं खाली जाऊनच बोलू. लवकर आलात. ठीक आहे, मग तुम्ही कळवा आम्हाला, मग पुढील बोलणी करू. थांबा, मला बोलायचं आहे. हे लग्न नाही होऊ शकत. का? काही प्रॉब्लेम? ऍक्च्युली मला लग्नानंतर तुमच्या मुलीचा नवरा नाहीतरी या घरचा जावई व्हायचं, पण तुमच्या मुलीला माझ्याकडे दिसून नाही व्हायचं. म्हणजे तिला फक्त मी हवा आहे, माझी नाती नको, माझी आई नको, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हुंडा तर मला पटतच नाही. तो देणे आणि घेणे हे मला जमतच नाही. पण आम्ही हुंडा मागितला तरी कुठे? आणि तुमच्या आईने तर आधीच सांगितलंय की आम्हाला हुंडा नको आहे म्हणून. हो, आम्हाला नको आहे हुंडा, पण तुमच्या मुलीला हवा. आर्या, काही पण बोलू नका, मी असं काही मागितलेलं नाही. वेल सेटल पुण्या मुंबईत राहणारा एक होता आहे, ज्यांच्या आई वडिलांची जबाबदारी नको, हा हुंडा झाला. लग्नानंतर जर आम्ही तुम्हा मुलींची सारी जबाबदारी घेतो तर तुम्हाला आमची नाती सुद्धा सांभाळायला नको का? जर आम्ही आमची मानसिकता बदलतो आहोत तर तुम्ही तुमची वेगळीच मानसिकता तयार करत आहात. एखादी गोष्ट आहे ती मिळवण्यापेक्षा ती परिपूर्ण करण्यात खरी गंमत आहे. एखाद्याला स्वीकारताना त्याच्या गुणदोषासोबत त्यांची नाती सुद्धा मनापासून स्वीकारली तरच नाती खुलतात. असो, चल आई निघू आपण. ऐका सगळं ऐका. समजे छान समजून घ्यायचं आणि त्यात आई वडिलांची अडचण कशी होऊ शकते मुलींना हेच कळत नाही. पण आर्यासारख्या मुली समाजात बघायला मिळणं म्हणजे नवलच म्हणावं लागेल. आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून ज्या मुलाला घडवलं त्याच मुलाचं लग्न होताच आई वडिलांनी एकदम त्याच्या आयुष्यातून एक्झिट घ्यायची का? तर त्यांना सुख हवंय, मुलाचं लग्न हवंय. पण अशा मुली स्वतःच्या भावांचा का नाही विचार करेल? त्यांच्या येणाऱ्या वहिनींनी पण अशीच अपेक्षा ठेवली की लग्नानंतर आई वडील नको, तर मुलींनी चांगल्या भविष्याचा विचार जरूर करावा, पण कुटुंब तोडून नाही, जोडून.